राम राम मित्रांनो. आजची ट्रिप होती आपली निलंगाची. लातूरच्या पुढं आहे ते निलंगा गाव. मग काय आलो पार्किंगला आणि आपले कपडे घेऊन आपण निघालो डायरेक्ट निलंगाला. मग काय बसलो गाडीमध्ये, गणपती बाप्पाचं देवांचं दर्शन घेतलं आणि निघालो आपण दुसरं कस्टमरला पिकअप करायला. कस्टमर म्हणजे आपले मित्रच होते. पहिला पिकअप होता आपला मंगरुळवरून. तेव्हा आता मंगरुळला पिकअप करून मग जाऊ DY पाटीलला, म्हणजे XRBA मधून दुसरा पिकअप आहे. आणि तिसरा पिकअप होता आपला तळेगाव म्हणून. तिन्ही पिकअप केले आणि आलो आपण डायरेक्ट नाशिक पाट्याला, कारण की आपल्या गाडीला टाकायचे होते आपले प्रोजेक्टर लाईट. तिथून घेतले होते आपण हे लाईट. हे आपल्या बसले होते 8,000 मध्ये. मग काय तिथे गेला आपला 1 घंटा. 1 घंटा लाईट टाकली आणि निघालो आपण आपल्या लोकेशनला दिल्ली. तिथून काय दिली मित्राला गाडी, म्हटलं आता तू चालव, पुढे मी चालवतो म्हटलं. मग काय म्हटलं आपला पण एक व्हिडिओ काढून घेऊ. हे मागचे 2 जण आणि 2 जण आम्ही पुढे बघा. तिथून आपल्याला थोडा उशीर झाला होता. मग म्हटले आपले मित्र की आपल्याला जेवायला थांबायचं आहे. मग थांबलो आपण रामकृष्ण हॉटेलमध्ये, कारण आपल्याला थांबवा झाला होता लय उशीर. आणि इथं जेवणाची 11 ते 11 वेळ आहे, पण आपण आलो होतो डायरेक्ट 12 वाजता. मग काय आला आपलं जेवण मस्तपैकी त्यांनी वाढून दिलं आणि मस्तपैकी आम्ही घेतलं दणकावून. मग काय जेवण दणकावलं आणि बसलो आपण गाडी चालवली आणि आपले पोरं बघा कसे डान्स करताय. आपल्या मित्राला आला होता व्हिडिओ कॉल ग्रुपवर. त्यानं मग कसे चाळे करायला लागले होते बरोबर बघा. यायला काय करावं यांना काही समजत नाही. आणि पोरं म्हटल्यावर काही ऐकणार नाही. तर मित्रांनो, आपण हे प्रोजेक्टर टाकलं, याचं लाईट बघून घ्या तुम्ही. नांदखुळा लाईट. जेवण केल्यानंतर सट झोपून राहिल्या आणि आपण चालवतोय गाडी. बघा कसा निवांत झोपलाय गाडी. मागची पण 2 जण सट झोपलेत. तिथून पुढे आपण डायरेक्ट आलो आपल्या मित्राच्या गावात. ते गाव होतं आपल्या निलंगाजवळ. आणि तिथं एक मस्त आपल्या शिवाजी महाराजाचं मस्त स्मारक उभारलं. एवढं भारी दिसत होतं ना. नांदखुळा. आपल्या शिवाजी महाराजाला बघितलं आणि सगळा थकवा निघून गेला राव. एवढं खतरनाक दिसतं. आणि तिथून पुढं आलो आपण डायरेक्ट लग्नाच्या घरी, म्हणजे आपल्या मित्राच्या घरी. याच्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून इथं आलो डायरेक्ट सकाळी 5:30 वाजता डायरेक्ट घरी. आणि त्याच्या घरी आल्यानंतर मित्र तर काही आला नाही आपल्या स्वागताला, पण आपले हे डॉगेश भाई भरपूर आले होते आपल्या स्वागताला. मग काय नवरदेवाला पण बोलवलं फोन करून, म्हटलं उठ, आला होता आम्ही एवढं लांबून आलो, तू झोपूर आला वय इथं, उठ झाला. मग लग्नाला निघायला टाईम होता. मग आपल्याला मित्रांना केली होती आपल्यासाठी रूमची सोय. मग काय आलो इथं मस्त. इथं शिवाजी महाराजाचा स्मारक एवढा भारी दिसत होता वरतून पण खतरनाक. मग काय तिथे थोडा आराम केला आणि झाली लग्नाला निघायची वेळ. मग निघालो आपण लग्नाला. ते लग्न होतं आपल्या कर्नाटकमध्ये. आपण निघालो डायरेक्ट कर्नाटकला लग्नाच्या ठिकाणी. हे बघा आपले मित्र लग्नाला कसे रेडी होऊन बसले. यांची झोप झाली होती. आपली झोप नसल्यामुळे आपले डोळे खूप लाल दिसत होते रात्रभर गाडी चालवल्यामुळे. मग काय पोहोचलो आपण इथं कर्नाटकच्या बॉर्डरवर. आणि इथे आपल्याला एकच भीती होती, आपल्या गाडीची टीपी आपण फाडलेली नव्हती. मला गाडी पकडली तर बसला बांबू आपल्याला, पण त्याला काय आता इलाज नव्हता. आणि इथून जे होईन म्हणलं ते होईन, बघूया पुढे. आणि टाकली इथून आता गाडी डायरेक्ट कर्नाटकमध्ये. आणि मित्रांनो, कर्नाटकमधले रस्ते एवढे भारी आहे ना, नांदखुळा रस्ते राव. कुठे खड्डा नाही, काय नाही, एकदम प्लेन गाडी चालते. खतरनाक रस्ता आहे. आणि कर्नाटकमध्ये आल्यानंतर हे काय नाव होते, काय कुठं काय जायचं होतं काही समजत नव्हतं यार. काय समजूच नाही राहिली ही भाषा कोणती होती तर. म्हटलं मित्राच्या लग्नाला तर चाललो, आणि पण त्यासाठी आपण गिफ्ट घेतलं नव्हतं. मग काय कर्नाटकमध्ये थांबलो एका शॉपवर आणि आपण बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम, आणि ही घेतली आपण त्याच्यासाठी. मग काय भाऊला म्हटलं मस्तपैकी गिफ्टमध्ये पॅक करून द्या. भाऊनं आणला पेपर आणि आपली फ्रेम पॅक करून देत आहे भाऊ. गिफ्ट घेतलं आणि डायरेक्ट आलो आपण लग्नाच्या ठिकाणी. पहिलं तर घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन, आणि भाऊचे मोठे मोठे बॅनर लागले होते बघून घ्या. खतरनाक. कर्नाटकचा विषय खतरनाक आहे राव. आणि खाली काय लिहिलं होतं काही समजत नव्हतं राव. कोणती भाषा आहे मला काही कळत नाही राव. काय लिहिलं होतं तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हॉलमध्ये तर पब्लिक भरपूर बसलेली होती. आम्हीच लेट आलो यार. मग काय नवरदेव जे चालू होते तिथे काहीतरी लग्न अगोदरच विधी चालू होती. इकडं लग्नाला वेगळीच पद्धत आहे राव. इकडं लग्न लावायची अगोदर विधी करून घेतात, नंतर लग्न लावतात. मग काय लग्न लागलं आणि मंगलाष्टका फेकणंच झाल्या. आणि नवरदेव आले खाली. खाली म्हणजे स्टेजच्या खाली एक राऊंड मारला. हे कशासाठी असते, काय काय कोणती प्रथा आहे, काय म्हणतात याला, का मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण आमच्या इकडे असं नसतं राव.
स्टेजवरून हॉलच्या दरवाजापर्यंत आले आणि डबल वापस गेले. ते सगळं झालं आणि चालू झालं नवरदेव नवरीचा फोटोशूट. आणि आम्ही स्टेजवर गेल्यानंतर कळलं नवरदेवच्या पायात बूटच नाही, कारण नवरदेवचा बूट घेतला होता चोरून. आणि त्यांना बूट चोरला होता. ते मागत होते 11,000. म्हटलं चला 11,000 कोण देणार तुम्हाला, 500 रुपयात तर आम्ही नवीन बूट घेऊन येऊ. मग काय आलो नवीन बूट घेऊन मस्त. हे बघा नवीन बूट घेऊन आलो घरी नवरदेवाला. मग काय डायरेक्ट गेलो स्टेजवर आणि नवरदेवाला म्हटलं घाल बूट. त्यांना कोण देणार 11,000, तो बूट तुम्हालाच ठेवा म्हटलं. एक नवीन बूट घातला नवरदेवानं मस्त टॅक. कसा दिसतोय आपला नवरदेव. मग काय म्हणलं तर सगळं झालंय, आता पोटाची पूजा करूया म्हटलं. चला जेवायला. मस्तपैकी ताट घेतलं आणि जेवण करू. मग काय जेवण झालं, सगळं झालं. मग आता झाली निघायची वेळ आणि निघालो आपण तिथं घराकडे, म्हणजेच पुण्याला. आलो आहे आपण आता कर्नाटक बॉर्डरला, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एंट्री करायची. म्हटलं आता पकडू नये आपल्याला, म्हणजे झालं आता इथून पुढं काही पकडलं आणि मस्त पोलीसवाले मस्त मोबाईल बघत होते. म्हटलं चला निघून जाऊया आपण तेवढ्यामध्ये. आणि महाराष्ट्रात आलो आणि झाला पाऊस चालू. म्हटलं वा, खतरनाक हजेरी लावली म्हटलं पावसानं आता. आणि तिथून थोडं पुढं आलं, पाहुणे बंद झाला आणि हे बघा इथं काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता. मरणाची मारामारी चालू होते इथं बघा. काय मारामारी करून भेटणं यार. मस्त समजून घ्यायचं, प्रेमानं घ्यायचं. मारून करा काय होणार आहे बघा बरं. काय मारून किती हाल खराब केली बघा त्यांची. काय आपल्याला झाली डायरेक्ट रात्र. आणि हे बघा आपण फोकस टाकल्याचा फायदा झाला राव. मस्त क्लिअर दिसतंय समोरचं, म्हणजे सन गाडी हाणता येते. आपल्याला जायचं होतं तुळजापूरला म्हणजे गाडी टाकली आपण. मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो आपण डायरेक्ट तुळजापूरचं, म्हणजे तुळजाभवानीला दर्शन घ्यायला. आपण लावली मस्तपैकी गाडी पार्किंगला आणि निघालो आपण तुळजाभवानीच्या मंदिराकडे. आलो आपण मंदिराकडे. आता वाजले होते 10, रात्रीचे 10 वाजल्यानंतर पण गर्दी बघून घ्या किती होती. हे बघून घ्या आपल्या तुळजाभवानीचं मंदिर किती खतरनाक दिसतं बघा नाईटला. अरे वा खतरनाक व्ह्यू. मग काय बाहेर ठेवला आपण शूज काढून आणि निघालो मंदिराकडे. मुख्य दर्शन मार्ग बघा इकडं. तिथून डायरेक्ट आपण लाईन लागण्यासाठी आलो, पण हे सगळं खाली होतं. डायरेक्ट एंट्री होती. आपण लाईनमध्ये लागायचं काम नव्हतं. आणि ही लाईन तर पार केली, पण पुढं आपल्याला थोडं 10 मिनटाचा आपल्याला जाम लागलाय, कारण की तिथं होतं मंदिरासमोर पुढं 10 मिनटाचा वेळ लागलाय बघा. मस्तपैकी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि आलो बाहेर. मस्त मंदिराला खतरनाक मंदिर दिसतंय. आतापर्यंत फक्त व्हिडिओमध्ये मंदिर बघितलं होतं. तिथून दर्शन घेऊन आलो आपण डायरेक्ट गाडीजवळ पार्किंगमध्ये. म्हटलं आता इथून जाऊया आता डायरेक्ट घराकडे. मग काय मारला स्टार्टर आणि निघालो रस्त्याने टन करत. मग बघा मस्त समोरचा व्ह्यू एवढा खतरनाक दिसत होता. मस्त एन्जॉय करत आलो आपण. थोडं पुढं आलो आणि झाला पाऊस चालू. पाऊस एवढा चालू झाला की समोर काहीच दिसत नव्हतं. मग तिथून आलो डायरेक्ट आपण तळेगावला गेलो आपण. इथं पहिला ड्रॉप, नंतर करणार आता दुसऱ्या ड्रॉपकडे जाणार. नंतर आलो आपण दुसऱ्या ड्रॉपकडे. ते ड्रॉप होता आपला एक्झारबियामध्ये. आपला भाऊ बघा असा पळत दिसतोय, कारण की पाणी चालू होतं बघा. खतरनाक पाणी चालू होतं. तिथून पुढं निघालो आपला तिसऱ्या ड्रॉपकडे. तिथून तिसरा ड्रॉप होता आपला मंगरुळला घेतला इथून टर्न आणि निघालो डायरेक्ट मंगरुळला तिसरा ड्रॉप सोडण्यासाठी. आपण आलोय तिसऱ्या लोकेशनवर. तिसऱ्या लोकेशन आल्यानंतर आपला भाऊ बघा कसा निवांत झोपलेला आहे. गाढ झोपलेला आहे. त्याला माहीत नाही इथं आपण पोहोचलो काहीच नाही. निवांत झोपला आहे गाडीत. तिथून त्याला उठवलं आणि म्हटलं घर आलं तुझं, उतार. भाऊनं मस्त जर्किंग डोक्यावर टाकलं, कारण की पाणी येत होतं. भाऊला म्हणतो जाय. भाऊ नुसता मग फिरून पाहत होता, जाय मार. म्हणलं जाय तू, वाला होतंय तुला उजेड देतो म्हणलं गाडीचा, जाय. म्हणलं ठीक आहे जातो म्हणे बाबा आता. आणि त्याला सगळ्याला सोडलं आणि आपण निघालो आपल्या घरी नवला कुंभरीला. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.